नर्मदे हर. चक्रवर्ती कवी जयदेव. राजाला जेव्हा समजलं की आपले गुरुदेव म्हणजे जयदेव स्वामी आहेत, ज्यांनी गीतगोविंद लिहिलेलं आहे, तेव्हा राजा आनंदानं नाचायला लागला. राजा म्हणायला लागला, हे जयदेवा, हे जय गुरुदेवा, हे जय गुरुदेवा, मला क्षमा करा. गुरुदेवा, राज्यातले सगळे लोक गीतगोविंद म्हणतात, गीतगोविंद गातात, हे मला ठाऊक आहे. गीतगोविंद जयदेवांनी लिहिलं आहे हे सुद्धा मला ठाऊक आहे. पण गीतगोविंद लिहिणारे जयदेव तुम्ही आहात आणि मी तुमची सेवा करतोय हे मला माहीत नव्हतं. महाराज, मला क्षमा करा, मी आपल्याला ओळखलं नाही. पण महाराज, मी तर साधारण जीव आहे, त्यामुळे मी तुम्हाला ओळखलं नाही. पण आपण तर महान आहात, तरीही आपण स्वतःलाच का लपवत होता? जर तुम्हीच सांगितलं नाही तर तुम्हाला कोण ओळखणार? गुरुदेव, आता तरी या अज्ञानी जीवाला आपला नीट परिचय सांगा. मी चुकलोय, माझी प्रार्थना आहे. जयदेवानी राजाच्या विनंतीला मान देऊन आपला संपूर्ण परिचय दिला आणि घरी जाण्याकरता परवानगी मागितली, आज्ञा मागितली. राजा म्हणला, नाही नाही गुरुदेव, मला आपली सेवा करायची आहे, मला आपल्या सेवेची संधी द्या, कृपा करा, इथंच आपण राहावा. आपल्यामुळं राज्यामध्ये भक्तीचा मोठा प्रसार झालेला आहे, आपल्यामुळं माझ्या राज्यात प्रेमाभक्तीचा फैलाव झालेला आहे आणि आपण असं कसं जाऊ शकता? जयदेव म्हणतात, राजन, तुझी गुरुमाऊली आहे. राजा म्हणतो, गुरुमाऊली? गीतगोविंदमध्ये जे नाव वारंवार येतं त्या पद्मावती गुरुमाऊली आहेत? होय राजन, पद्मावती गुरुमाऊली आहेत. मी खूप दिवसापासनं बाहेर पडलेलो आहे. मी कथा बाहेर सांगायला म्हणून पडलो आणि 1 वर्ष झालं तरी घरी गेलेलो नाही. 1 वर्ष झालं आपण घरी गेलेलं नाहीत, पण गुरुमाऊलीनं तुमची चिंता नाही वाटली? त्या घाबरल्या नसतील? राजन, पद्मावती घाबरलेली नाही. 1 वर्ष झालं पण तिला चिंता नाही वाटत, कारण तुला वाटतं ती माझ्यापासून दूर आहे. पण ती घरात बसून सुद्धा प्रत्येक मिनटाची माझ्याबद्दलची खबरबात तिला समजत आहे. ती महान पतिव्रता आहे. राजन, गीत गोविंद तर मी गात होतो, पण गीत गोविंद लिहिण्याचं सगळं काम पद्मावतीनंच केलेलं आहे. राजा, मला तर राधारमणचं दर्शन नंतर झालं, पण माझ्या आधी पद्मावतीला राधारमणचं दर्शन झालं. राधारमणचा प्रसाद तिलाच प्रथम प्राप्त झाला. राधारमणची चरणसेवासुद्धा पद्मावतीनं केलेली आहे. राजा, पद्मावती अति महान आहे, महान साध्वी आहे आणि ती माझी अर्धांगिनी आहे. अरे देवा, एवढी कृपा गुरुमाऊलीवर असेल तर मला गुरुदेवा त्यांचं दर्शन घडवा, मला गुरुमाऊलीची सेवा करायची संधी द्या. जयदेव म्हणतात, ठीक आहे राजन, चल माझ्याबरोबर, आपण माझ्या घरी जाऊया. छे छे, आता इथनं तर तुम्ही कुठंच जायचं नाही, मी तुम्हाला कधीही सोडणार नाही. आपण गुरुमाऊलीला पत्र लिहून द्या, माझे सैनिक दूत पालखी घेऊन जातील आणि गुरुमाऊलीला इथं आणतील. तुम्ही काहीही काळजी करू नका. आजपर्यंत मी एकट्या गुरूंची सेवा करत होतो, आता मला गुरुमाऊलींची सेवा करायची संधी मिळेल. आपण म्हणता ना, युगल सेवा करावी, मग मला युगल सेवा करण्याची संधी द्या. राजा अत्यंत विव्हल झाला, म्हणून जयदेवानी पद्मावतीसाठी पत्र लिहून दिलं. राजाने आपले दूत सैनिक पालखीसह राणीला सुद्धा पद्मावतीला आणण्याकरता पाठवलं आणि पद्मावतीला घेऊन पालखीत बसून राणी पद्मावतीला घेऊन आली. जयदेवांना पाहून पद्मावतीला अत्यंत आनंद झाला. तिनं पतिदेवांना प्रणाम केला. जयदेवांनाही अतिशय आनंद झाला. ते बघून राजा प्रसन्न झाला. जयदेव संत निवासमध्ये राहत होते. संत निवासमध्ये स्त्रिया राहू शकत नाहीत,
म्हणून राजानं राणीला सांगितलं, गुरुमाऊलींना तुझ्या महालात राहू दे. तू गुरुमाऊलींची उत्तम सेवा कर. मी जसा गुरुसेवा करताना राजा पण सोडलेला आहे, तसंच तू तुझे राणी पण सोडून गुरुमाऊलींची सेवा कर. मी रोज गुरूंची स्नानसेवा, वस्त्रसेवा, चरणसेवा करतो. तसंच तू गुरुमाऊलींची सेवा कर. आपण राधाकृष्णांना पाहिलेलं नाही आहे, तेव्हा या दोघांनाच राधाकृष्ण मानून तू त्यांची सेवा कर. तुझा माझा भाग्योदयच होईल. राणी म्हणाली, ठीक आहे, आपण खूपच बोलताय. ठीक आहे, ती ब्राह्मणी आहे, विद्वान आहे, गुरुमाऊली आहे, पण मला आपण करता तशी आणि तेवढी सेवा करायला काही जमणार नाही. मला जेवढी जमेल तेवढी सेवा मी नक्की करेन. कारण राणी राजासारखी वैष्णव नव्हती, पण ती आदर करत असे. शिवाय राजाची तिला भीती होती. त्यानंतर पद्मावती राणी महालातच राहायला लागली. सगळ्यांना आनंद मिळू लागला, सगळ्यांना सत्संग घडू लागला. जयदेव पद्मावतीला म्हणाले, राजा म्हणतो राणी वैष्णव नाही. तेव्हा हे पद्मावती, योग्य वेळ पहा आणि तू राणीला सत्संग घडव, तिला वैष्णव बनव. पद्मावती राणीला संधी मिळेल तेव्हा सत्संग करायची, घडवायची. पण काही व्यक्ती अगदी मोड असतात, त्यांच्यावर कशाचाही परिणामच होत नाही. भागवत ऐकताना काही लोक असे समोर बसलेले असतात, जणू काही शोकसभा चाललेली आहे. प्रेमप्रसंग असू दे, युद्धप्रसंग असू दे, ऐकणाऱ्यांचा चेहरा एकदम सुन्न. कथा संपल्यावर मात्र त्यांचं हसणं खिदळणं बघून वाटतं की मगाची सुन्न बसलेली व्यक्ती हीच आहे का. जर अशी व्यक्ती कथा ऐकायला पुढं बसली तर. पूर्वी मी सहन करत असे, पण आता मी सांगतो, ह्यांना जरा इकडं बसवा, म्हणजे त्यांना नीट ऐकू जाईल. मी असं नाही सांगत की तुमचा चेहरा एकदम सुन्न आहे. काही जणांचा चेहरा इन्स्पायरिंग फेस असतो, तर काहींचा एक्सपायरिंग फेस असतं. गुरु महाराज तर म्हणतात, कथा तर श्रोत्यांच्या कपाळावर लिहिलेली असते. वक्ता ती कथा केवळ वाचून दाखवत असतो. समोर प्रेमी श्रोता असेल तर खूप सांगायला मजा येते, पण सुन्न चेहऱ्याच्या श्रोत्यासमोर केव्हा कथा संपेल असं वाटतं. उपस्थिती भावमय हवी, तरच कथेत आनंद येतो, कथा रसवर्धन होते. पद्मावती राणी महालात राहत होती. राणीला मधून मधून समजावत होती, मधून मधून सत्संग घडवत होती, पण राणी मनापासून वैष्णवच नव्हती. एकदा मोठ्या राणीसह गप्पा चालू असताना दासी धावत धावत आली. राणीने विचारलं, काय झालं. राणीजी, आपल्या भावाचं निधन झालं. अरे 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 अरे, हे देवा, माझ्या भावाचा देहांत झाला. हां राणीसाहेब, आणि आपल्या एका बहिणीनं चितेत उडी मारली, एका राणीनं गच्चीतनं उडी मारली, एका राणीने आपलं शिर कापून घेतलं, एका राणीनं विष खाल्लं. राणी म्हणाली, धन्य आहेत माझ्या या सगळ्या बहिणी. कुणी चितेत उडी मारून प्राणत्याग केला, कुणी विष खाऊन प्राणत्याग केला, कुणी शिरच्छेद करून प्राणत्याग केला आणि कुणी उडी मारून प्राणत्याग केला. राणी खूप रडत होती. त्यावेळी पद्मावती शांत बसलेली होती. तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही, काहीच बोलली नाही. हे बघून राणी म्हणाली, अहो गुरुमाऊली, माझ्या बंधूंचं निधन झालं, समजलं ना. मग तुम्हाला त्याचं काही वाईट वाटत नाही का. कमीत कमी वाईट वाटलं असं तरी बोला, असं तरी दाखवा. माझ्या 4 बहिणी एकदम सती गेल्या, तरी आपण काही बोलत नाही, आपल्याला काही वाटत नाही. आणि पद्मावतीच्या मुखातून निघालं, हे राणी, तुझ्या एका बहिणीनं चितेत उडी मारून जीव दिला, एकीनं विष खाऊन जीव दिला, एकीनं शिरच्छेद करून जीव दिला आणि एकीनं उडी मारून जीव दिला. याला सतीत्व म्हणत नाहीत. म्हणजे काय, हे सतीत्व नाही. मग सतीत्व म्हणजे काय असतं काय ते तरी सांगा. पद्मावती म्हणाली,
उत्तम सती तिलाच म्हणतात जेव्हा ज्या क्षणी पतिदेवांचा प्राण गेला ही बातमी समजली त्या क्षणी पत्नीचा प्राण गेला तरच ती सती म्हणली जाते. हे ऐकून राणीला छातीत बाण घुसल्याप्रमाणे यातना वाटायला लागल्या आणि राणी म्हणाली, तुम्ही म्हणता तशी सती तुमच्याशिवाय कोण असणार? पतीचे प्राण गेलेले समजल्याबरोबर त्या क्षणी पत्नीने प्राण सोडला तरच ती सती म्हणायची काय? ठीक आहे, बघूया आपण. पद्मावती म्हणते, राणीसाहेब, मी शास्त्रामध्ये जे लिहिलंय ना तेच सांगितलंय. मला आपला अपमान करायची इच्छा नाही आणि अपमान करायचाही नाही. पण राणीच्या मनात मात्र ही गोष्ट रुतून राहिली. राणीनं राजाला एकांतात ही सगळी चर्चा सांगितली. पद्मावती काय म्हणाली ते सांगितलं. तर राजा म्हणाला, अगं यात चूक काय आहे? शास्त्र जे सांगतं तेच तिनं सांगितलं ना. राणी म्हणाली, तुम्हाला तिचंच खरं वाटणार, पण मी तिची परीक्षा घेणार आहे. राणी असं म्हणताच राजा ओरडला आणि म्हणाला, हे मूर्ख, असलं काहीतरी करू नकोस. गुरुमाऊलींची परीक्षा घेण्याचा विचारसुद्धा करू नकोस. तू जणू माझ्या गळ्यावरच सुरी चालवत आहेस. अशा या पापी वाईट कृत्यानं गुरुमाऊलींच्या परीक्षा घेण्यानं गुरुमाऊलींच्यावर अविश्वास दाखवल्यामुळं तुला आणि मलासुद्धा नरकात जायला लागेल. गुरुमाऊलीची परीक्षा घेण्याची चूक करू नकोस, असा मनात विचारसुद्धा आणू नकोस. पापी पत्नीच्या पापामुळं पतीला सुद्धा नरक भोगायला लागतो. राणी म्हणते, अहो मी फक्त परीक्षा घेते आहे, यात कसलं पाप? सगळं मी व्यवस्थित सांभाळून करीन. तुम्ही फक्त गुरुदेवांना दूर बागेत घेऊन जावा. माझं एवढं एकच काम करा, नाहीतर मी नाराज होईन. राजा म्हणतो, नाराज हो नाहीतर मर जा, मी नाही तुझं काम करणार. आणि राजा नंतर मात्र तयार झाला. शेवटी बायकोचं ऐकायला लागतो, काय करणार. आज तर देवभक्त कमी पण पत्नीभक्त खूपच झालेले आहेत. एकदा माझा भागवत कथा चालली होती. जे यजमान आले ते पॅन्ट घालून आले. मी म्हणलं, महाराज भागवत कथा आहे, आपण यजमान आहात, कृपया धोती नेसली तर चांगले होईल. तेव्हा यजमान म्हणाले, घरवालीला विचारतो आणि बघतो. ठीक आहे, घरवालीला विचारा. नशीब घरवालीला विचारल्यानंतर यजमान धोती नेसायला तयार झाले. मला आश्चर्य याचं वाटलं की पत्नीला काय विचारायचं आणि काय विचारू नये हे तरी नीट ठरवा. असे आज महान पत्नीभक्त आहेत. धोतर नेसायची परवानगीसुद्धा बायकोकडनं घ्यायला लागते. काय करणार. तसंच राजालासुद्धा राणीचं ऐकायलाच लागलं. दुसऱ्या दिवशी राजा जयदेवांच्यासह एका बागेत गेले. इकडे राणीनं कारस्थान केलेलं होतं. ठरल्याप्रमाणे दासी धावत धावत आली आणि अनर्थ घडला करून ओरडायला लागली. राणीनं विचारलं, काय झालं? गुरुदेव परलोकी गेले असं सांगतात सगळ्या स्त्रिया जोर जोरानं रडू लागले. हाय हाय, गुरुदेव किती चांगले होते, गुरुदेव का लवकर गेला. पण राणीचं सगळं लक्ष मात्र पद्मावतीकडंच होतं आणि पद्मावती अगदी शांतपणे बसलेली होती. काहीही झालेलं नाही अशी. राणी म्हणाली, ऐकलं का गुरुमाऊली? गुरुदेव परलोकवासी झाले, गुरुदेवांनी शरीर सोडलं, ऐकू आलं ना? पद्मावती म्हणते, हे राणी, तू विलाप करू नकोस. या आक्रोश करणाऱ्या स्त्रियांना सांभाळ. गुरुदेवांना काहीही झालेलं नाही आहे. ते राजासह बागेत फिरत आहेत. गीत गोविंदची ही अष्टपदी ते गात आहेत. हे ऐकून राणीला एकदम धक्का बसला आणि ती अत्यंत लज्जित झाली. पण असं होऊनसुद्धा राणीची दुष्टता मात्र वाढतच गेली. राणी विचार करते, बहुतेक तिला आपलं कारस्थान अगोदर समजलेलं असणार, नाहीतर ती अशी कशी समजू शकेल की बागेत गुरुदेव फिरत आहेत. पुन्हा आपण प्रयत्न करूया. राणीनं पुन्हा असं नाटक केलं. पण पद्मावती शांतच. तिला कळत होतं की जयदेव सुखरूप आहेत. असं एकदा नाही, दोनदा नाही, 6 वेळा झालं.
एकदा तर जयदेवाचा पुतळा बनवून त्याचं दहन करताना चेहरा दिसेल असा ठेवला आणि सगळ्या ओरडायला लागल्या, गुरुदेव गेले, गुरुदेव गेले. पण पद्मावतीनं तेव्हाही ओळखलं की हा पुतळा आहे. गुरुदेव सुखरूप आहेत. पण राण्यांचं हे नेहमीचं कारस्थान पाहून पद्मावतीला वाईट वाटलं. एवढा सत्संग करूनसुद्धा अजूनही मी राणीला वैष्णव बनवू शकत नाही. काय करायचं? माझंच काहीतरी कमी पडतंय किंवा चुकतंय. राणी असं का करत असेल? केवळ माझी ती परीक्षाच घेत आहे का? मला माझ्या पतीचं ऐकलं पाहिजे. त्यांच्या मनासारखं आपण करू म्हणजे त्यांना आनंद होईल. राणीने जेव्हा पुन्हा नाटक केलं, दासी धावत धावत आली. अनर्थ झाला, अनर्थ झाला. शत्रुसेनेनं हल्ला केला. त्यात गुरुदेवांचा शिरच्छेद झाला. हे गुरुदेवांचं शिर असं म्हणून दासीनं ते खोटं शिर पद्मावतीच्याच मांडीवर ठेवलं. पद्मावती रोजच्या या कारस्थानाला कंटाळलेली होती. तिनं ते शिर खोटं आहे हे जाणलं. पण राणीला आनंद देण्यासाठी पद्मावती ओरडली, हे प्राणनाथ, आणि ती शांत झाली. ज्या क्षणी पती मृत्यूची बातमी पद्मावतीला समजली त्या क्षणी पद्मावती शांत झाली. खरं म्हणजे पद्मावती शांत झालेलं बघून राणीनं वैद्याला त्वरित बोलवलं. राजवैद्याने तिची नाडी पाहिली आणि पद्मावती मृत्युमुखी पडलेली आहे, मृत्यू पावलेली आहे असं त्यांनी जाहीर केलं. हे ऐकताच राणी घाबरली. पद्मावती मरू दे, पण आता मला राजा सोडणार नाही. राजा आता मला मारेल याची तिला भीती वाटायला लागली. आपण तिची विनाकारण परीक्षा घ्यायला गेलो आणि भलतंच झालं. हे राजाला समजलं तर काय होईल? आणि राजाला ते समजलं. राजा रागाने आला. तो राणीला मारायला धावला. मग गुरुदेवांनी राजाला अडवलं. गुरुदेव म्हणाले, राणीला कधीही मारू नये, स्त्रीला तर कधीच मारू नये. राजा ओरडायला लागला, हे पापिणी, तू गुरुमाऊलीला मारलंस, तू पापी आहेस. आता हिच्या चितेबरोबर मी सुद्धा जळून जाणार. मी आता तुझ्याकरता राहणार नाही. मी तुझ्या कटात सामील झालो म्हणून हे घडलं. मी सुद्धा जळून मरणार. राजाने जयदेवांना बोलवलं. राजांनी राजवस्त्र उतरवलेली आहेत. राजासुद्धा पद्मावतीच्या चितेबरोबर आपली चिता रचून प्राणत्याग करण्याच्या तयारीत आहे. जीव द्यायला राजा आतुर झाला होता. जयदेवाने राजाला अडवलं. अरे हे काय करतोस राजन? शांत हो. राजा छाती बडवत बडवत म्हणाला, गुरुदेव मला क्षमा करा. मी तुमची इतकी सेवा केली, तुमचा एवढा सत्संग झाला, तुम्ही मला अनुग्रह दिला, उपदेश दिला, मला वैष्णव बनवलं. पण राणीनं हे सगळं पाण्यात घालवलं. मी आता प्राणत्यागच केला पाहिजे. अर्धांगिनीमुळं गुरुमाऊली गेली तर त्याची शिक्षा मला भोगलीच पाहिजे. माझी आबरू राणीनं घालवली आहे. जयदेव म्हणतात, राजन तू का प्राण देणार? राजा म्हणतो, मी गुरुमाऊलींची सेवा करू शकलो नाही. माझ्यामुळं, राणीमुळं गुरुमाऊली शांत झाल्या. त्याचं प्रायश्चित्त मी घेणार आहे. जयदेव म्हणतात, राणी शांत झाली म्हणून तू प्राणत्याग करतोस काय? ठीक आहे. पद्मावतीला अखेरचा निरोप द्यायला बांधलेलं होतं. पद्मावतीला जयदेवाने आपल्या हाताने सोडवलं. जयदेवाने पद्मावतीचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं. प्रेमानं त्यांनी तिला कुरवाळलं आणि जयदेव राजाला म्हणाले, माझी जरा वीणा आण. जयदेव वीणावादन करत करत अष्टपदी गायला लागले. धीर समीरे यमुना तीरे, धीर समीरे यमुना तीरे, वसती वने वनमाली, पीन पयोधर परिसर मर्दन, चंचल कर युगशाली. धीर समीरे यमुना तीरे, धीर समीरे यमुना तीरे, वसती वने वनमाली. परत परत हीच ओळ जयदेव म्हणत राहिले. राजा रडत होता. मी सुद्धा
जळून मरणार. मी गुरुमाऊलींची सेवा करू शकलो नाही. जयदेव म्हणतात, राजन, पद्मावतीचे प्राण सुटले तरच तू जळणार ना, तरच तू प्राणत्याग करणार ना. हा गुरुदेव, राजवैद्यांनी पद्मावती मृत झाली असं घोषित केलेलं आहे. जयदेव परत धीर समीरे यमुना तीरे वसती वने वनवाली म्हणायला लागले. परत परत तीच ओळ गुणगुणायला लागले. राजा विचार करतो. गुरुदेवांना बहुतेक धक्का बसलाय. अंतिम संस्कार सुद्धा ते पद्मावतीवर करून देत नाही आहेत. गीत गोविंदाची अष्टपदी अशीच एकच ओळ ते गात बसले आहेत. परत परत तीच ओळ, परत परत तीच ओळ. केवळ एका श्लोकाचा एकच चरण पुन्हा पुन्हा जयदेव गात होते. सगळे विचार करतायत. गुरुदेवांना केवढा धक्का बसला. जयदेव पद्मावतीच्या मृत शरीराचा हात धरून म्हणाले, हे प्रियेश, आज साथ नाही का देणार? मला पुढची ओळ लक्षात येत नाही आहे. तू गायला लागल्याशिवाय मी गाऊ शकत नाही. प्रिये, रुसलीस काय? अगं, मला आठवत नाही आहे पुढची ओळ. तू म्हणलीस तरच मला म्हणता येईल. प्रिये, मला साथ दे. एवढं बोलून पुन्हा जयदेव म्हणायला लागले, धीर समीरे यमुना तीरे वसती वने वनमाली. आणि पद्मावती एकदम त्याच सुरात, त्याच रागात, त्याच तालात म्हणायला लागली, गोपी पीन पयोधर मर्दन चंचल कर युगशाली. धीर समीरे यमुना तीरे वसती वने वनमाली. पद्मावती गात गात उठली. पद्मावती बरोबर जयदेव ही गात होते. गाता गाता जयदेव पद्मावती उठले. आहा हा, ह्या दाम्पत्याला सगळ्यांनी साष्टांग नमस्कार केला. एक चरण जयदेवांनी गायला. पुढची सगळी अष्टपदी पद्मावतीनं पूर्ण केली. यावरनं हेच सिद्ध होतं की गीत गोविंदमध्ये जयदेवच केवळ वास करतात असं नाही, तर पद्मावती ही गीत गोविंदमध्ये वास करते. कारण जयदेव तर साक्षात जगन्नाथाचे स्वरूप आहे आणि पद्मावती साक्षात लक्ष्मी स्वरूप आहे. पद्मावती जागृत झाली, जिवंत झाली. सगळेजण पद्मावतीचा जय जयकार करायला लागले, जयदेवांचा जय जयकार करायला लागले. आनंदी आनंद झाला. राजाला समजेना प्रथम गुरुदेवांना प्रणाम करावा का गुरु माऊलीला प्रणाम करावा. राजा प्रेमानं वेडा झाला, आनंदानं नाचायला लागला. त्याला देहभान राहिलं नाही. जयदेव पद्मावती उठून चालायला लागले. त्याबरोबर राजानं राणीनं दोघांची क्षमा मागितली. राणीला अतिशय पश्चाताप झाला. राणी म्हणाली, मी आपल्यामुळं, आपल्या सत्संगामुळं वैष्णव बनलेले आहेत. राजा म्हणाला, गुरुदेव, इकडं कुठं चाललात? महालात चला. गुरुमाऊली, महालात चला. जयदेव म्हणाले, राजन, नाही, आम्ही आता आमच्या गावाला जाणार आहोत. राजाने राणीनं त्यांना अडवलं. तुम्ही तुमच्या गावाला जायचं नाही, तुम्ही इथंच राहिलं पाहिजे. खूप विनवण्या करायला लागला, खूप गयावया करायला लागला. तेव्हा जयदेव हसले आणि राजाला म्हणाले, राजन, इथं बैस. तुला मी एक कथा सांगतो. पंडितजी भागवतकार होते. भागवत कथेवरच त्यांचा चरितार्थ चालत असे. पण कथेला तर कुणीच त्यांना बोलवत नव्हते. काय करायचं? लांबच्या एका जंगलातील शिवमंदिरात ते कथा करायला जाऊन बसतात. जवळच एका गुहेत नागराज राहत होते. पंडितजींची कथा चालू झाल्याबरोबर ते नागराज येऊन कथा ऐकायला लागले. कथा संपल्यावर नागराजाने पंडितजींना वंदन केलं. तो इच्छाधारी मणिधारी नाग होता. त्यांनी वंदन केलं आणि एक सुवर्णमुद्रा पोथीवर ठेवून निघून गेला. पंडित घरी सुवर्णमुद्रा घेऊन आले. असं खूप दिवस चाललं. रोज कथा झाल्यावर सोन्याची एक मोहर घेऊन पंडितजी घरी येत. पंडितजींचं दारिद्र्य
दूर झालं, घर संपन्न झालं. पहिल्या दिवशीच त्या नागानं पंडितजींना सांगितलं होतं की ही गोष्ट कुणालाही सांगू नका. पंडितजी विचारतात, आपण कोण आहात? मी एक शिवभक्त नाग आहे. हळूहळू पंडितजींचं दारिद्र्य संपलं. पंडितजी धनसंपन्न झाले. सर्व काही व्यवस्थित चालू होतं. जंगलातील शिवमंदिरात पंडितजी दररोज जात असत. शिवलिंगाला वंदन करून कथा सांगत. कथा सांगायला सुरुवात करताच नागराज कथा ऐकायला येत असत. कथा संपली की नागराज पोथीला वंदन करून त्यावर एक सुवर्णमुद्रिका ठेवत. नंतर पंडितजींना वंदन करून नागराज निघून जात असत. एक दिवस पंडितजींची तब्येत बरी नव्हती. औषध घेतलं, पण पंडितजी कथा सांगायला जाऊ शकले नाहीत. पंडितजींची प्रकृती काही केल्या चांगलीच होईना. त्यामुळं कथा सांगणं अशक्यच झालं. 1 महिना झाला. शेवटी घरी येणाऱ्या लक्ष्मीचा ओघ आटला. पंडितजी आपल्या मुलाला म्हणाले, बेटा, मी रोज जंगलातील शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला वंदन करून भागवत कथा सांगत असे. पण प्रकृतीमुळं मला आता हे कथा सांगणं जमत नाही. मी तुला ते सांगतो, ते नीट ऐक. तू कुणालाही सांगू नको. कथा सांगायला सुरुवात केली की एक नागराज कथा ऐकायला येतात. कथा संपली की एक सुवर्णमुद्रा दक्षिणा देऊन निघून जातात. त्यांच्या या दररोजच्या दक्षिणेमुळं आपल्याला हे चांगले दिवस आलेले आहेत. तू उद्यापासून जंगलातील शिवमंदिरात जाऊन भागवत कथा वाचायला सुरुवात कर. तुलासुद्धा रोज धनप्राप्ती होऊ लागेल. पण हे रहस्य कुणालाही सांगू नकोस. ठीक आहे बाबा, मी आज दुपारी कथा वाचायला जाईन. मुलगा जंगलातील शिवमंदिरात गेला. कथा वाचायला सुरुवात केली. नागराज आले, कथा ऐकत राहिले. कथा वाचन संपल्यावर पोथीला वंदन करून एक सुवर्णमुद्रा दक्षिणा ठेवली. ब्राह्मणपुत्राला वंदन केलं आणि नागराज निघून गेले. पंडितजींचा मुलगा आनंदाने घरी आला आणि आता दररोज तो शिवमंदिरात कथा सांगायला जायला लागला. मुलाचे सगळे मित्र विचार करायला लागले, आपल्याला हा मुलगा का भेटत नाही? तेव्हा एक दिवस मुलाचा मित्र म्हणाला, काय राव, हल्ली रोज तुम्ही भेटत नाही, घरी पण नसता, रोज जाताय तरी कुठं? तेव्हा मुलगा सांगतो, मी रोज भागवत कथा वाचण्यासाठी जंगलातील शिवमंदिरात जातो. जंगलातील शिवमंदिरमध्ये कथा वाचतोस? अरे पण तिथं ऐकायला येणार तरी कोण? मुलगा सांगतो, मी तुला हे सांगणार नाही, कारण वडिलांनी सांगितलं हे कुणाला सांगू नकोस. मित्र म्हणला, अरे मित्राला नाही सांगायचं तर कुणाला सांगणार? शिवाय मी तू सांगशील ते गुपित ठेवीन. उलट काही पडलं तर मार्गदर्शनच तुला करेन ना. हे ऐकून मुलगा आपल्या मित्राला सगळं काही सांगतो. रोज कथा ऐकायला नागराज येतात आणि एक सुवर्ण मुद्रा दक्षिणा देतात. मित्र म्हणतो, अरे बापरे, नागराज ऐकायला येतात? होय, सुवर्णमुद्रा देतात. अरे नागाची तुला भीती नाही वाटत? आज चावला नाही ठीक आहे, पण कधीच चावणार नाही असं काही आहे? बरोबर, तू म्हणतोयस ते बरोबर आहे. मित्र म्हणतो, शिवाय नाग काय सुवर्णमुद्रा बनवतो? अरे नक्की, ज्या वेळात नाग राहतो तिथं सुवर्णमुद्रांचा खजिना असणार. त्यातली एक मुद्रा तो रोज देतो. मुलगा म्हणतो, होय, मलाही तसंच वाटतंय. मित्र म्हणतो, खरं सांगू काय, रोज एक एक मुद्रा घेण्यापेक्षा आपण तो खजिनाच मिळूया ना. तो नाग ज्या बिळात जातो तिथं तो खजिना असणार. आपण रोज एक मुद्रा मिळवण्यासाठी एवढं जंगलात जायचं, कथा वाचायची, त्यापेक्षा मी हळूच तुझ्या मागणं येतो, नागाचं बिळ बघून ठेवतो. तू नागाने कथा सांगून दक्षिणा ठेवून निघाला की मागून एक तडाखा दे की नाग मेल्याबरोबर आपण तो खजिना घेऊ. तुला भरपूर मुद्रा घे, थोड्याशा मला दे. मी हे रहस्य कुणाला सांगणार नाही. पंडितजींच्या मुलाला हे सगळं पटलं. त्याच्या पाठोपाठ मग मित्र जंगलात गेला. शिवमंदिराच्या जवळ लपून बसला. नागराजांनी कथा ऐकली, दक्षिणा दिली, वंदन केले. नागराज निघाले. पटकन मुलगा उठला. त्याने एक मोठा दगड नागावर मागून टाकला, पण तो नाग पटकन वळला. त्याच्या शेपटीला दगड लागला. नागानं त्वेषानं मुलाला चावा घेतला. मुलगा शांत झाला. मुलगा घरी आला नाही. पंडितजी शोधत शोधत जंगलात आले. शिवमंदिरमध्ये मुलगा
शांत पडलेला दिसला. खूप शोक झाला. पण त्यांच्या लक्षात सर्व प्रकार आला. मुलावर सर्व अंतिम संस्कार केले. पंडितजी खूप रडले. रडून रडून अश्रू संपले. शेवटी एक दिवस पंडितजी ठरवतात की उद्यापासनं भागवत कथा सांगायला जंगलातील शिवमंदिरात जायचं. दुःख उगाळत किती दिवस बसायचं? नर्मदे हर, नर्मदे हर.